हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि एकंदरीत विरोधक म्हणत आहेत की या अधिवेशनामध्ये सुद्धा सत्ताधाऱ्यांनी जे ते जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम केलेलं आहे. माझ्यासोबत शिवसेना आमदार संजय गायकवाड आहेत आणि भरत गोगावले सुद्धा आहेत. दोघांशी आपण बातचीत करणार आहोत. सर, विरोधकांचा सूर असा आहे की आज अधिवेशन पूर्णपणे संपलेलं आहे, मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आणि एकंदरीत जनतेच्या तोंडाला केवळ पाणीच पुसलेलं. विरोधकांना थोडं तर डोकं पाहिजे. हे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन नाहीये. जे काही महाराष्ट्राला जनतेला द्यायचं असतं ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलं जातं आणि हे अधिवेशन काही अर्थसंकल्पीय अधिवेशन नाहीये. विदर्भातल्या प्रश्नांना वाचा फोडण्या, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता हे अधिवेशन आहे. या अतिशय अल्प अधिवेशनामध्ये कुठलेही लक्षवेधी नाहीत, प्रश्न नाहीत, अतारांकित प्रश्न नाही, तारांकित प्रश्न नाही आणि औचित्याचे मुद्दे आणि काही इन्फॉर्मेशनच्या विचार सभागृहामध्ये कामकाज चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी आपले प्रश्न या ठिकाणी मांडले आहेत आणि शासनाने त्याची नोंद घेतलेली आहे. असंही म्हणत आहेत की ज्या प्रकारे हे अधिवेशन झालं आहे यामध्ये केवळ एका मंत्र्याच्या खाली सर्व हे सरकार होतं, ना खाते वाटप झालं ना काही नाही झालं. प्रभारी मंत्री म्हणून मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री कामकाज पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे 100% खात्या शेवटी मुख्यमंत्री हे सगळ्या खात्यांचे प्रमुख असतात, त्यांचा तो अधिकार आहे आणि मग मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सक्षम आहेत, पुरेसे आहेत. निश्चितच भरत गोगावले सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. सर, एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहतोय की सध्या विरोधक म्हणत आहेत की केवळ सत्ताधाऱ्यांनी यंदा या 6 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम केलं. काय त्यांच्या मागण्या काय होत्या त्यांच्या, की अशा ज्या काय मागितल्या जाणे आम्ही दिल्या नाही शासनाने, असं एखादं उदाहरण त्यांनी दाखवावं. त्यांचं म्हणणं असं आहे की खाते वाटप झालेलं नाही, केवळ एकच मंत्री आहे मुख्यमंत्री, सर्व खाते त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे योग्यरित्या नाही जनतेला मिळणार का? होईल ना, एक ह्या 2 दिवसामध्ये ते पण होईल, कारण ज्यांना मंत्री केलेत त्यांना असं थांबवता येत नाही. त्यांना खाते वाटप करणार आणि ते ह्या 2 दिवसात होऊन जाईल. साधारणतः पाहायला गेलं तर पायऱ्यांवरती जी आंदोलनं होती त्याच्यामध्ये आंबेडकरांचा मुद्दा होता, आज बनावट औषधांचा मुद्दा घेतला होता, त्यामुळे विदर्भामध्ये अधिवेशन आहे. विदर्भाला यातून काय मिळालं? सत्ताधारी आमदार तुम्ही. बनावट जे काय औषधांचा मुद्दा आहे त्याची चौकशी चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे काय निघाल, दोषी ठरतील, त्याला कडक शासन होणं गरजेचं आहे आणि ते आपलं सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. 6 दिवसात विदर्भाला काय दिलं? सत्ताधारी आमदार तुम्ही आहेत, काय सांगा? हे अधिवेशनच असं आहे की हे शॉर्ट अधिवेशन आहे 6 दिवसाचं आणि याच्यामध्ये सगळं नवीन सरकार आलेलं आहे, नवीन मुख्यमंत्री आहेत, नवीन आमदार आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये इथं मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि आता जे कामकाज होतं ते कामकाज आपण पाहिलं असेल. त्याच्यामध्ये काय मुद्दे होते, काय आहेत. ज्या वेळेला आता मुंबईला अधिवेशन होईल अर्थसंकल्पीय, त्याच्यामध्ये जे काय महाराष्ट्राला दिलं जाईल त्यामध्ये विदर्भाला पण दिलं जाईल. तिथंच मनीषाताई कायंदे सुद्धा, त्यांच्याशी सुद्धा बातचीत आपण करणार आहोत. ताई, ज्या प्रकारे तुम्ही महिला आमदार आहात, लाडक्या बहिणींवरून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत टार्गेट केलेलं आहे विरोधकांनी, कसं पाहता? ही योजना माननीय एकनाथजी शिंदे यांनी आणली मुख्यमंत्री असताना आणि ज्या दिवशीपासून ही नुसती घोषणा झाली तेव्हापासून विरोधक अस्वस्थ झालेत. त्यांनी नाना प्रकाराने ही योजना बंद करण्याचे इतके उपाय केले, कोर्टात सुद्धा गेले. इथलाच नागपूरचा एक माणूस आहे, कोण वडपल्लीवर अनिल, आपले ते एक खेळ मंत्री होते ना, केदार, त्यांचा कोणतरी माणूस होता आणि कोर्टाने पण त्यांना वारंवार चपराक दिली आणि बहिणी खुश आहे. कोणाला पोटदुखी होते तर त्यांनी औषध घ्यावं जाऊन, परंतु लाडक्या बहिणी खुश आहे ना, महिलांना त्याचा फायदा झालेला आहे, ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि आता सप्लिमेंटरी बजेटमध्ये पण आम्ही चांगली अमाऊंट ठेवलेली आहे त्यासाठी आणि आताही ते खोटं पसरवत आहेत की मिळणारच नाही. अहो, सगळ्या परीक्षा पार झाल्या, आता काय तुम्ही काम करा, म्हणजे जनतेचं काम करा. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर या हिवाळी अधिवेशनामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर विरोधकांनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले होते, तर त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या निश्चितच कोणत्या होत्या. मात्र हे सरकार पूर्णपणे जनतेच्या बाजूने आहे, जनतेची संपूर्ण कामं असतील, जनतेची जे काही अडीअडचणी असतील ते दूर करणारे हेच सरकार असल्याचं या तिन्ही आमदारांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं.